कोर्टात कागदावर शेवटची सही होताच वकील शांतपणे हसत म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई दिलीये आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळतील. आता खुश ना?" कवितेनं हलकं हसत उत्तर दिलं, "हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काही नकोय." कविता आईवडिलांसोबत कोर्टातून बाहेर पडते. कोपऱ्यात निर्वाण, तिचा नवरा, शांतपणे उभा. कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि नातंही. पहिला महिना. माहेकीत सगळे प्रेमानं वागले. कवितेला वाटलं, हेच स्वातंत्र्य, हा शांतपणा. पण दुसरा महिना. घरच्यांचा सूर बदलला. भाऊ रागानं बोलू लागला. वाहिनी टोमणे मारू लागली. "मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना." भाचेही विचारू लागले, "आत्या, किती दिवस राहणार इथे?" तिसरा महिना. घर प्रेमापेक्षा ओझं वाटू लागलं. कविता शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथा महिना. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर. बाहेर पडली की शेजारच्यांची खुसफुस. तिचा घटस्फोट झालाय, माहेरीच राहणार का? कवितेच्या आत काहीतरी तुटलं. तिला जाणवलं, सासर कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना घरची राहिली ना पाहुणी, फक्त एक ओझं. त्या रात्री टेरेसवर बसून कविता स्वतःशी बोलली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर? निर्णय घेताना मी फक्त दुःख पाहिले, परिणाम पाहिलेच नाहीत. माझं खरं घर मी अहंकारानं सोडून आले. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. 4 महिने संपले. कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं? आठवणी धावत परत येऊ लागल्या. निर्वाणची सवय, त्याची साथ, त्याचं प्रेम. एका रात्री मन पूर्ण तुटलं. कवितेनं फोन उचलला. नंबर लावला. निर्वाण? हॅलो? कविता. निर्वाण, आपण आपल्या नात्याला पुन्हा संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येतेय. मला तुझ्यासोबत राहायचे. निर्वाण, मीही तुझ्याविना राहू शकत नाही. चूक दोघांची होती. सुधारायला दोघांनीच एकत्र चालायचे. तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो. कविता. हो, मी तयार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. निर्वाण कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच आवाज, तिला परत घरी आणायचं आहे. सलग 5 तास ड्राईव्ह. सकाळी 5 वाजता तू कवितेच्या माहेरच्या दारात उभा. कविता बाहेर आली. घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आईवडिलांनी दार उघडलं. निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला. कवितेनं बॅग उचलली. दोघांनी काहीच बोललं नाही, पण मनात सगळं स्पष्ट होतं. कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या घराकडे, खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाहीत, फक्त कधीकधी त्यावरची धूळ हळूवार साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच योग्य असतो का?